पुढे जाऊ हर्षद. आपलं आपलं कधी आहे आपलं. कसं आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ, जय जय रामकृष्ण हरी आणि स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या 365 डेच्या ब्लॉगिंग चॅलेंज मध्ये. आणि आता तुम्ही माझ्याकडे बघत असाल की एवढा नटून थटून चाललाय कुठं. तर मित्रांनो कारण पण असं मोठंच आहे. आपला मित्र आहे नगरचा संकेत पांदे, तर त्याच्या बहिणीची एंगेजमेंट आहे, तर चाललोय तिकडे. आता अजून एक प्रतीक तुपे म्हणून मित्र येतो, एक येतोय हर्षल आणि मी आहे, तिघ जण चाललोय आता नगरला. डायरेक्ट नाईट ऑफ होता, आपलं हे घेतलं, शॉर्ट लिव्ह घेतली, आलो रूमवर, आवरलं वगैरे, रेडी वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली. आता नाश्ता बघू रस्त्यात जाऊ. भारी वाटतंय, खूप दिवसांनी कुठेतरी 3 मित्र कॉलेजचे सोबत कुठेतरी चाललोय. कारण नाही ना मित्रांनो, असा योग येत नाही. मित्र जर चल म्हटले तर जायचं, काही सुट्टी काढून जायचं, पण जायचं. तर हा जाऊया आता. कसं वाटतंय लुक साहेब? लुक दाखवा असं जरा इकडून, जरा मोबाईलने पूर्ण. हे बघा अभिजित कॅमेऱ्यावर आहे, कॅमेरा धरलाय. आडवा दाखवा, आडवा जरा आडवा. हे बघा अभिजितचा लुक, थोडा व्हाईट शर्ट घातलाय, ते टावेल होतं रे असे येऊ दे ना टावेल राव. व्हिडिओ चालू आहे पाहिजे. चालू आहे. कसं वाटतंय मित्रांनो? डिसेंट आहे ना? डिसेंट घालायचं आवडतं आपल्याला. लोक आडवा तिडवा काय करताय, आडवा धरा ना. चला करा बंद, बस झालं. ये नाव मध्ये चाललोय आता. माग बस आहे, माग बस. हाय. चला मित्रांनो फायनली निघूया आता. किती वाजले आता? पावणे 9 झाले. गणपती बाप्पा चालू आहे ना मला. तुम्ही पुण्याचं ट्रॅफिक कमी होतं का आता इकडे जायला. बरं पुणे आम्ही शिरूरवरून, शिरूरच्या पुढे आलो बेलवंडी फाट्यावर. इकडं पण एवढं ट्रॅफिक लागले. बघू शकता गाड्यांची लाईन तुम्ही. काय म्हणतो असं बोल ना, काय म्हणतोय बघ ना. आपल्या या म्हणजे लोकांना काय म्हणायचं, इंडियन टेंडन्सी आहे रे ती. आपण पण तेच केलं ना. आम्हाला जायला फक्त बघू एकच गाडीचा रोड एवढाच. हे बघा स्विफ्ट वाला यो MH12QY 8614. हे बघा स्कॉडा MH15 DC. फुल रॉंग साईड, फुल. मग ट्रॅफिक नाही होणार मग काय. आता इथं लग्न होणार आहे का लोकांची? काय राव लोक. साखरपुडा होऊन जातं का नाशा. कळले आपल्याला काय झालंय. यार हट ना भाऊ. बस जाळी का जळाली का? अरे ऍक्सिडेंट झाला का? अरे कुठं घुसली फिरकणी. किती निघलो होतो आपण? 9:15 निघलो होतो ना. 8:30 निघलो. 8:30. आता किती वाजलेत? 9ला जरी पकडलं तरी 11, 10, 11, 2, 2.5 तास. 2.5 तासात आलोय आपण.
वेळेस जातो इकडे ना डायरेक्ट. संकेतला घ्यायला नाही संकेतला घ्यायला नाही कसं काय आपण थोडं हे वालं. आलोय मित्रांनो आता उतरावं झाडे पण सावली काय तिथं झाडं कापली सगळी काय सावली आता. पुढे किती काय झाडाला रस्ता आहे रे. कुठं पोहोचलोय आपण मित्राच्या बहिणीच्या एंगेजमेंटला. हर्षल काय म्हणायचंय, पाणी बिणी प्यायला का नाही का? इकडे बघ ना बघ. काय बसलोय आता. कधी 10:30 टायमिंग होतं ना, 12 वाजले ते. आम्हाला वाटलं हुकला असं कार्यक्रम, पण अजून काही सुरुवात पण नाही झालेली. समुद्रवसने देवी पर्वत समर्पयामि एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. हरि ओम. पोस्ट करायचं त्याला विचारूनच करतो. हर्ष तो गोरा दिसायला लागलाय पण कसं काय बरं? आतमध्ये ना गरम होत होतं कार्यालयाच्या आतमध्ये, त्याच्यामुळे म्हणलं जरा ना थंड हवेला बसावा. आणि हर्षाच्या डोक्यात ना लगेच कल्पना आली. वरती दिसते तुम्हाला नारळ छोटे छोटे हर्षाच्या मेंदवानी. ते म्हणतो इथे एक ब्लॉग बनवू, तेवढाच एक ब्लॉग बनवून जाईन तुझा. चढवर आणि काढ ब्लॉग. यायला म्हणलं मला खाण्याचं पिण्याचं हो, दुसऱ्याच्या गावात आलं ना असे धंदे करायला होतो. गोपरी धंदा पट्ट फ्लोर आहे काय आले आले कुठे? अरे मग मी बेकार छोटे अरे पण इथे शांतराव लागते ना. दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे दाखवायला पुढे जाय ना पुढे जाऊ हर्षल. आपलं कधी आहे आपलं तो पण दाखव लोकांना असं लोकांची नको काढत बसून. बरं संपन्न झालं ना, आता जेवणाचा कार्यक्रम आहे. जेवायला जायचंय आता. हात वगैरे धुतो आणि जाऊ जेवायला. मित्रांनो जेवण वगैरे झाले आणि एवढं भयंकर जेवण झालंय ते आता इथंच चटे टाकून झोप वाटते. पण आता जायचंय पुण्याला. तर प्रतीक कधी निघायचंय? आपण एक अर्धा तास अर्ध्या तासात निघायचंय. लय भयंकर गरम होते. नगरची गरमी म्हणजे आहे ना, पुण्याच्या गरमीला काय करता, नगरची गरमी डायरेक्ट दुरच काढते. नगरच्या ब्रिजवर जायचंय का? अरे नगरचे क्रिएटर कुठे गेले समजत नाही रे. भेटायचंय क्रिएटरला. हा हर्ष जायचं का? शिर्डी जायचं हा? शिर्डीच्या क्रिएटरला जायचं येते. नवीन चेहरे आले पाहिजे रे ब्लॉग मध्ये, तर फेमस होणार ना ब्लॉग. हर्षलला पण घेतो. हर्षल तर कोणती थेरपी गेली आता? वॉटर थेरपी ना, कोल्ड वॉटर थेरपी. बघा फेसवर जगलो त्याच्या. टाकू ना तो गल्लो. तर मित्रांनो फायनली संकेतला वगैरे बाय करून आता निघालोय. हे बघा दादच गाडी काढतोय. हर्षल त्याच्या मागे चाललाय पाय. हे अरे गाडी कोणच आली रे. थोडं भरसान करू. सेफ ड्राईव्ह करत बरं का. यस हर्षल का रे बाळा? हा का जागा का चेंज केली? गाडी त्यालाच मॉडिफाय केली इकडे बाय कर. सपोर्ट कर म्हण ना. सबस्क्राईब करा अनसबस्क्राईब. चला चाललं मित्रांनो. उद्या किती वाजता निघणार आहे? ह्याच्यामुळे मी नगरला येतोय ना. नगरला यायचं काही संबंध नाही आपल्या इकडे नाही का. कोण येणार एवढा दुष्काळ तिकडे. इथून आणली अरे जागा चला नव्हती लावायला. निघूया आता. मला आपलं पाणी
मित्रांनो फायनली आलो रूमवर आणि सकाळी 9ला बाहेर गेलो होतो. मित्राच्या बहिणीची एंगेजमेंट वगैरे झाली. नंतर तिकडून आम्ही 3:30-4ला निघलो आणि आत्ता वाजले ते 5. 1.5-2 तास लागले यायला. ट्रॅफिक वगैरे नव्हती, संडे होता आज त्याच्यामुळं. तर चला आता फ्रेश वगैरे होऊ, जरा झोपू, कारण सकाळपासून झोप नाही झालेली. गाडीत काय थोडीफार 1-2 तास झोप लागली असं, ते काय झोप असते का तेव्हा. तर चला जाऊया. नाईट ऑफ आज, पण आज काय बाहेर जायचं मूड होत नाही. ऑलरेडी एवढं बाहेरून जाऊन आलोय, नंतर एक ट्राय करू जायचा कुठतरी, नाही का. चला बाय. मित्रांनो, जे नगरवरून आल्यानंतर 5 वाजता जे झोपलो होतो तर डायरेक्ट आत्ताच सुटलोय आणि एवढं गरम होतंय भयंकर पुण्यात. पण आता कसं काय माहिती, अचानक 1-2 दिवस झालेत तर डायरेक्ट गार पाण्याने आंघोळ केली आणि आता आंघोळ करूनच जस्ट म्हटलं आता ब्लॉग वगैरे एडिट करू. तर आजच्या दिवशी काय नाही, कारण झोपच झाली सकाळपासून. नाईट ऑफ होता, एंगेजमेंटला गेलो, एंगेजमेंट झाली, आलो, झोपलो आणि आता ब्लॉग एडिट करायचा आहे. टाइम लागतो एडिटिंगला वगैरे, नाही का. तर चला, तुम्हाला माझा ब्लॉग आजचा आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर दुसरे व्हिडिओ बघून पण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत आपले चॅनल सेंड करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि असंच सपोर्ट राहू द्या. ठीक आहे. 92 3 डेज चाललंय आता, लवकरच 100 डे कम्प्लीट होणार आहे आपले. चांगलं वाटतंय, काहीतरी कंटिन्यू करतोय, नाही का. पहिल्यांदा कोणत्या तरी गोष्टीत कंटिन्युटी दिसतीये. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.